केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पनावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली। आत्मनिर्भर भारत विकसित भारत करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पनानं पाऊल उचललेलं आहे। भविष्यात संशोधनाला महत्त्व दिलं जाणार आहे। त्यासाठी 24,000 रुपये कोटीची तरतूद केली गेली आहे। तर देशातील वैज्ञानिकांच्या संशोधनाला प्राधान्य मिळावं म्हणून 50,000 अटल लिंकरिंग लॅब निर्माण करण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवण्यात आलाय। याशिवाय शेतकरी आणि कामगारांसाठी तरतूद करण्यात आल्यानं पंकज भोयर यांनी समाधान व्यक्त केलं आहे। आत्मनिर्भर भारत विकसित भारत करण्याच्या दिशेनं पुन्हा एकदा महत्त्वाचं पाऊल ह्या अर्थसंकल्पातून उचललेलं आहे। आपण बघितलं तर आज सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जवळजवळ 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे त्या ठिकाणी करमुक्त करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण जाणतो की भविष्य हे रिसर्च संशोधनाला भविष्यामध्ये अतिशय महत्त्व त्या ठिकाणी राहणार आहे। या दृष्टिकोनातून जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद हे रिसर्च करता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ह्या देशातला युवक, ह्या देशातला वैज्ञानिक, ह्या देशातले बालवैज्ञानिक यांना रिसर्च करता अधिक स्कोप मिळाला पाहिजे। याच्याकरता 50,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब ह्या देशामध्ये निर्माण करण्याचा देखील निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी शेतकरी असो, कामगार असो, अशा प्रत्येकाकरिता कुठला ना कुठला चांगला निर्णय ह्या अर्थसंकल्पात घेण्यात आला। याच्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो।